मित्रांनो, आज आपण गाव भंडारी, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली येथील एक युवा शेतकरी वैभव थिटे यांच्या शेतामध्ये आलो आहोत। यांनी मागच्या 1 वर्ष अगोदरपासून आमच्याकडे जुळले होते ते, आणि त्यांची हळदीची हळद असो, कापूस असो, कांदा, हे सर्व ट्रीटमेंट आपण ते आपल्याकडून घेत असतात। त्याचा परिचय सांगा भाऊ। माझं नाव वैभव थिटे, राहणार भंडारी, तालुका सेनगाव। भाऊ, तुमचं आमच्याकडे जुळण्याचं उद्देश काय होतं? म्हणजे तुम्ही कशा प्रकारे तुम्हाला आमच्याबद्दल माहिती झालं? तुमचा व्हिडिओ बघून आणि तुमच्या मार्गदर्शन, माहिती, शेतात ट्रीटमेंट देणं, योग्य औषधाची निवड। तर मागच्या वर्षी तुम्हाला किती हळद झाली होती? आपली एकरी 30 क्विंटल झाली होती। 30 क्विंटल हळद झाली। आणि या वर्षी आता किती हळदी लागवड आहे आपली? 2 एकर। आणि कापूस? कापूस 4 एकर। 4 एकर। आता या हळदीला किती दिवस झाले साधारणतः? 40 दिवस झाले। 40 दिवस झालेले आहे। आणि याला ड्रिचिंग किती? एक ड्रिचिंग झाली आहे। बरं, ड्रिचिंगचा रिझल्ट वगैरे तुम्हाला कसं वाटते? रिझल्ट चांगला वाटतो। मित्रांनो, तुम्ही बघू शकता, यांना आतापर्यंत आपण एक ड्रिचिंग दिलेली आहे आणि एक लागवडीच्या वेळेस बेसल डोस दिलेला होता। भाऊ, तुम्हाला खर्च जो वर्षभराचा खर्च वाटतो तो कसा वाटतो? जास्त वाटतो, कमी वाटतो? नाही, योग्य खर्च आहे। म्हणजे योग्य खर्च वाटतो ना? हे यांच्याकडून तुम्हाला सांगायचं होतं की जास्त खर्च न करता आपण योग्य वेळेस योग्य शेतात जाऊन योग्य ते ट्रीटमेंट देत असतो। मित्रांनो, तुम्हाला पण हळदीची ट्रीटमेंट घ्यायची असेल तर मी माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवरती देतो, तुम्ही कधी पण मला कॉन्टॅक्ट करू शकता। धन्यवाद। गौरव जंगले, मनोज फर्टिलायझर।